हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत भरली शिमला मिर्च, जी ढोबळी मिरची असते ना ती। काही जण याला शिमला मिर्च म्हणतात, ढोबळी मिर्च म्हणतात, काही जण कॅप्सिकम म्हणतात। यापासून आपण भरली शिमला मिरचीची भाजी बनवणार आहोत। चला तर पाहूया ही भाजी कशी बनवायची ते। इथे मी शिमला मिर्च घेतलेली आहे आणि खोबरं, शेंगदाणे, तीळ आणि लसूण घेतलेली आहे। हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचे। एका पॅन मध्ये मी शेंगदाणे घेतलेली आहे। हे छोट्या वाटीने 1 वाटी शेंगदाणे घेतलेली आहे आणि हे छान असं खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। हे पायाची साल निघते शेंगदाण्याची, म्हणजे शेंगदाणे छान असे भाजलेले आहेत। आता यामध्ये मी त्याच वाटीने 1 वाटी भरून खोबरं टाकते, सुकं खोबरं, आणि अर्धी वाटी तीळही टाकते आणि हेही सगळं छान लालसर होईपर्यंत भाजून घेते। आणि यामध्ये मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्याही टाकते। हे सगळं व्यवस्थित असं आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं। हे पहा या पद्धतीने, आणि हे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हे वाटून घ्यायचे। आता इथे मी शिमला मिर्च तुम्हाला कापून दाखवते। या पद्धतीने आपल्याला हे कापून घ्यायचे, कट करून घ्यायची शिमला मिर्च। पाठीमागचा भाग कट करायचा आणि आतमधले हे जे बिया आहेत ना ते बियाही काढून घ्यायचे त्यामधले। या पद्धतीनेच मी सगळे शिमला मिर्च कट करून घेते। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक, शेअर आणि कमेंटही करा। हे पहा इथे मी जे आपण शेंगदाणे, तीळ, खोबरं भाजून घेतलं होतं ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी 1 चम्मच जिरे टाकते आणि कोथिंबीरही टाकते थोडीशी, आणि हे छान असं मिक्सरला वाटून घेते। याचं वाटण बनवून घेते। हे पहा मी हे वाटून घेतलेली आहे, असं बारीक असं वाटण बनवून घ्यायचं याचं। आता या वाटणामध्ये मी कांदा टाकते, बारीक कट केलेला 1 कांदा, आणि अर्ध लिंबू टाकते। यामध्ये लिंबाचा रस टाकायचा अर्धा, आणि यामध्ये मी आता हळद टाकते अर्धा चम्मच, आणि 2 चम्मच लाल तिखटही टाकते, आणि 1 चम्मच मीठ टाकते, आणि 1 चम्मच गरम मसाला टाकायचा आहे, आणि अर्धा चम्मच धना पावडर, आणि कोथिंबीर टाकायची आहे। आणि हे सगळं छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे मसाला। हे पहा हा मसाला मी मिक्स करून घेतलेली आहे। आता जे आपण शिमला मिर्च कट करून घेतलं होतं ना त्यामध्ये आपल्याला हा मसाला भरायचा आहे। छान असं दाबून दाबून यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे या पद्धतीने। तुम्ही माझे व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला शेअर करा, आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंटही करा। हे पहा या पद्धतीने मी हे शिमला मिरची भरून घेतलेली आहे। आता मी एका पॅन मध्ये तेल घेते 2 ते 3 चम्मच, आणि तेल छान असं गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला हे शिमला मिर्च फ्राय करून घ्यायच्यात। आता यावरती मी झाकण ठेवते आणि 5 मिनिट वाफवून घेते। आता 5 मिनिटाच्या नंतर मी हे तळ्याला थोडंसं पलटून घेते, म्हणजे दुसऱ्या साइडनेही शिमला मिर्च छान अशी वाफल्या जाईल म्हणून। या पद्धतीची शिमला मिरची भाजी खूप छान लागते। ज्यांना शिमला मिर्च नाही आवडणार ना तेही नक्कीच खातील। याला पलटून घेतल्याच्या नंतर परत मी यावरती झाकण ठेवून परत 5 मिनिट याला छान असं वाफवून घेते तेलामध्येच। हे पहा आता व्यवस्थित असे हे वाफलेले आहेत शिमला मिर्च, तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये जे आपला मसाला उरला होता ना तो मसाला टाकायचा आहे या तेलामध्ये, आणि 1-2 मिनिटे या तेलामध्ये व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचा आपल्याला हा मसाला। ही शिमला मिरचीची भाजी खूप पटकन बनते, टेस्ट पण खूप छान लागते। जर तुम्ही कधी या पद्धतीने शिमला मिरचीची भाजी बनवली नसेल तर घरी एकदा नक्कीच बनवा।
आता या मसाल्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकते आणि यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटं छान अशी वाफ काढून घेते। तुम्ही पाहू शकता किती छान शिमला मिर्च शिजलेला आहे, नरम झालेला आहे, मसालाही छान असा फ्राय झालेला आहे आणि आता आपली एकदम मस्त अशी झणझणीत आणि चटपटीत अशी शिमला मिरचीची भाजी तयार आहे। एकदम झटपट बनते। हे पहा किती मस्त दिसतेय। आता मी हे भाजी एका प्लेटमध्ये काढून घेते। हे पहा मस्त अशी आपली भरली शिमला मिर्च तयार आहे। चपातीसोबत भाकरीसोबत खायला खूपच छान लागते, टिफिनला द्यायलाही छान आहे ही भाजी। तुम्हीही घरी एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा की कशी झाली होती ती। आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। थँक्यू फॉर वॉचिंग।